नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतायत. थेट प्रक्षेपण. महाराष्ट्राच्या ईडी सरकारने तातडीने याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे अशी माझी त्यांना नम्र विनंती. भगतसिंग कोश्यारींनी जे वक्तव्य केलं आणि उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की आमचं डेडलाईन आहे की त्यांना लवकरात लवकर हटवलं पाहिजे. ती डेडलाईन संपत आली आहे. आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यपाल हटावं अशी भूमिका घेतली पाहिजे. याबाबत आंदोलन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची काय भूमिका असणार त्या आंदोलनामध्ये सहभागी होईल. मी माननीय संजय राऊतजींचंही वक्तव्य आज ऐकलं. साताऱ्याचे महाराज, कोल्हापूरची गादी, ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे, दोन्ही महाराजांचे, संजय राऊतांचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ही सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माननीय दादा असतील, जितेंद्र आव्हाड, जयंतराव, या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि ज्या पद्धतीने सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष ही पाठराखण अशा लोकांची करतायत त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी ठेवून स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे, जो आपला श्वास आहे, ध्यास आहे, आपला आदर आहे, आपली ओळख आहे, त्यांच्या मान सन्मानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राज ठाकरेंचंही भाषण ऐकलं, त्याचंही मी स्वागत करते. त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी लढण्याची गरज आहे. दिल्लीनं काल भाषण केलं, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये आपण सरकारांना वक्तव्य केली, खास करून तुमच्या बाबतीत याचाही समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. या विषयावर मी आधी बोललेलं आहे आणि या विषयावर मी बोलू इच्छिते नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी घसरते त्याबद्दल मला असं वाटतं आम्ही सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी अनेक वेळा आमच्या विरोधकांनीही विनंती केली आहे की आपण सगळे मिळून एकत्र मिळून, म्हणून काही कॉम्प्रोमाइज होत नाही, पण महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे जी अनेक दशकं आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे, ती कुठेतरी ढासळताना दिसते. याच्याबद्दल मीही अनेक वेळा सगळ्यांना विनंती केली. आपण सगळे मिळून याच्यात कुठेतरी एक सुसंस्कृतपणा जो आधी होता तो परत आणण्याचा सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि अशा भूमिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेऊन ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. राज्यपाल आणि वीज बिलाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जे वीज बिलांची माफी करावी अशी मागणी फडणवीसांनी केली होती. आता त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं नाही, त्यामुळे आता सरकार गेल्या त्यांना आठवण होते शेतकऱ्यांची, आणि जेव्हा सरकार जातं तेव्हाच अशा घटकांना शेतकऱ्यांची आठवण.